पद्धत कशासारखी झाली माहिती का? तो खूप बरं नाटामध्ये सांगतो त्यांना, जुंतले घाना बांधुनी डोळे, मागे जोडे आर तेनेही पोळे, चालिलो किती ते न कळे, दुःखी आरंबळे धोकच हान. तुम्ही घाण्याचा बैल पाहिला का? जाऊ द्या तिकडे, लक्ष देऊ नका, आपला विषय इकडे. आपल्यासाठीच काम करतो. घाण्याचा बैल पाहिला का? घाण्याचा बैल पाहिला का? पाहिला असेल. तो घाण्याचा बैल दिवसभर फिरतो अण्णा. रसाचं पाहिजे. रसाचा तो घाणाच जरा दिवसभर फिरतो, पण कुठं? तेवढ्याच जागेमध्ये फिरतो. तसं आपण बैल आहोत. बैल हे मी म्हणत नाही बरं का, ते म्हणतात महाराज बैल म्हणला आम्हाला, तसं काही नाही. मी त्याच्यातच येतो, पण तू कोण करायचं सांगतात, जुंतीले घाना बांधुनी डोळे, तसे आपण गाण्याला जुंपलेले, म्हणजे प्रपंचाच्या गाण्याला जुंपलेले आपण बैल आहोत. विठ्ठल. पण घरातली लोक आपल्यावरती किती प्रेम करतात हे जर पाहायचं असेल ना, तुम्हाला एक मी काय करतो, तुम्हाला युक्ती सांगतो. आपल्याला वाटतं आपल्या घरातली लोक आपल्यावरती फार प्रेम करतात. आपल्या बायका पोरायचं आपल्यावरती किती प्रेम आहे. महिला मंडळी नीट ऐका, पुरुष मंडळी नीट ऐका. तुम्हाला जर पाहायचं असेल की आपली घरातली लोक आपल्यावरती किती प्रेम करतात, मग तुम्ही एक काय करा, पर्याय करा. त्याच्यासाठी तुम्हाला एक अक्कल सांगतो. घरी गेले का तुम्ही महिनाभर एका खोलीमध्ये पडून राहा. आजारी पडायचं सोंग घ्या, महिनाभर तुम्ही उठूच नका. मग घरातली लोक तुमच्यासाठी नवस करेल. कशाचा? जगण्याचा नाही, मरण्याचा. बैल म्हणे खरं मरता तरी बरे, नाशिले घरातून कोणी. सर तुमची सून तुम्हाला म्हणेल, अरे जाऊ दे या म्हाताऱ्याला, यांनी आखी थुंकून थुंकून आपली भिंत खराब करून टाकली. मग अभिमान कशाचा करता विठ्ठल. साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे की याच देही घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही गोटे. अण्णा हा नरदेह फक्त आणि फक्त त्या परमात्म्याच्या भजनासाठी मिळालेला आहे. देवे दिला देह भजना कुमटा. आणि हे ज्ञान आपल्याला कुणाच्या संगतीमध्ये होत असेल तर ते संतांच्या संगतीमध्ये. संगत कराले जन्म का सार्थक जन्म का सार्थक करले. खऱ्या अर्थाने मानव देहाचं कर्तव्य काय काय आहे हे जर माणसाला जर कळायचं असेल तर हे तो एक संताट आहे. तुम्ही संतांकडे जा. आताच प्रमाण दिलं, देवे दिला देह भजना. पण अण्णा लोक त्या भजनाचा स्वतःच्या प्रपंचासाठी वापर करतात. काय झालं पहा, आमच्या गावाकडचं नाही सांगत. आता शिवाला शिवे गावातली माणसं आली, ते म्हणून चांगलंय वयाचं, बाहेर गेलं गावातलं सांगतो, म्हणून मी आळंदीचं सांगतो. एकदा काय झालं, आळंदीला होतो. आळंदीला दररोज ज्ञानोबरायांचं आळंदीमध्ये वा. खऱ्या अर्थाने आम्ही भाग्यवान माणसं आहोत. काही लोकांचं महाराज आयुष्य गेलं पण त्यांनी आळंदी पंढरी पाहिली नाही. हे आवागी लोक आहेत. पण मी मला भाग्यवान समजतो का, कारण माझंही वास्तव्य त्या ठिकाणी आळंदीमध्ये ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये मी 7 वर्ष राहिलो आणि भिक्षा मागून त्या ठिकाणी अध्ययन केलं. हे माझं भाग्य आहे. आळंदीमध्ये असताना दररोज ज्ञानोबरायांचं दर्शन संध्याकाळी व्हायचं. आम्ही दर्शनाला आजही आळंदीतली जी विद्यार्थी आहेत ती सकाळी दर्शनाला येत नाही. तुम्हाला एकही विद्यार्थी दिसणार नाही. रात्री 9च्या पुढं दर्शन, त्याच्यानंतर प्रदक्षिणा, रात्री 11 वाजता शेज आरती होऊन मग विद्यार्थी घरी जातात. एक दिवस असाच 9 वाजता प्रदक्षिणाला निघालो. प्रदक्षिणा करत असताना हरपाट चालू असतो. आमची आळंदीच्या वरतून एक डुडळगाव नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आमची मधुकरी चालू होती. आणि ज्या माणसाने मला हटकवलं म्हणजे महाराज जयहरी, म्हटलं भाऊ जयहरी, त्या माणसाच्या घरी अण्णा आमची मधुकरी चालू होती. पण तो माणूस म्हणजे सर्वसामान्य नव्हता. त्याच्याकडे नगर अध्यक्षाचं पद होतं. मोठा माणूस, घरी मोठा बंगला, मोठाले गेट, मोठाले कुत्रे, दारामध्ये मोठ्याल्या गाड्या. पण तो म्हणे महाराज आम्हाला भजन करायचंय. काय म्हणे, आम्हाला महाराज घरी भजन करायचंय. म्हणलं चालेल, आम्ही तुमच्या घरी भजन करू. पण म्हणतो मला येतं का भजन? म्हणलं आम्हाला काय रागरागिरी येत नाही, पण आम्ही साध्या बोधे बाबाच्या, आम्ही गंगागिरी महाराजांच्या फळावर शिकलेलो आहोत. साध्या आम्ही चाली म्हणतो बा, जास्त काही अवघड येत नाही. म्हणजे चालेल ना म्हणजे महाराज, आपल्याला काय तेवढंच लागत. मग या म्हणजे संध्याकाळी सगळा तुपला ताफा घेऊन ये. म्हणजे ताफा, आम्ही काही बाजावाले काय भजनी म्हणणार ना.
बर महाराज या म्हणे संध्याकाळी तुम्ही सगळं भजनी मंडळ घेऊन या. गेलो मग आम्ही रात्री दुसऱ्या दिवशी भजनी मंडळ आमच्याकडे काही सायकली होत्या पण सायकलीवर टाळपापच न्यायचं काही सोपं नव्हतं. मग माझ्या खांद्यावर पेटी होती, एकाच्या खांद्यावर पाकवा जाता, एकाच्या खांद्यावर ते टाळाची गुणी होती आणि आम्ही सगळं भजनाचं माफ करा ते सनगत तोंडामध्ये आणलं. हा सनग शब्द कोणी आणलं बरं? कधी कधी भजनाला जातं ते म्हणतं अरे पोऱ्या आण ते सनग, काय ते शिवळ हे का काय नाही काय मला काही कळा ना. सनग नका म्हणू बाबा, त्याला विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. खऱ्या अर्थाने दुःख होतं कीर्तन झाल्यानंतर आपण टाळ खाली ठेवतो. आळंदीमध्ये पाहतो आपण, गंगागिरी महाराजांच्या फळावरही पाहतो टाळ ठेवण्यासाठी गाद्या असतात. साक्षात विठ्ठल टाळ. अरे मी माझ्या मनाचं सांगत नाही, तो खूप बराय सांगतात की विठ्ठलामध्ये साक्षात त्या पांडुरंगाचा वास आहे. पण मग आम्ही गेलो आमचं सगळं साहित्य घेऊन, पकवाच पेटी टाळ गेलो. आता आमच्या मनामध्ये थोड्याशा गुदगुल्या होत होत्या. म्हणलं दररोज वैतागलो होतो बंद पडेल खाली भजन करू. आज चला एसी खोलीमध्ये चांगलं मस्त एअर कंडिशन खोलीमध्ये भजन करायला मिळेल. अरे कशाची एअर कंडिशन, कशाचं एसी, ते काय असतं पोर्च मध्ये त्याने 2 सकाळी आत रावलेल्या होत्या आणि कोपऱ्यामध्ये हंडा होता आणि त्याच्यावरती पालथा एक तांब्या होता. भजनाला जर तहान लागली तर पाणी प्यायला. मग आम्ही जाऊन बसलो. आमचा हिरमोड झाला, एसी नाही काही नाही, बाहेरच मस्त त्याने कूलर लावला. आम्ही भजनाला सुरुवात केली आणि अर्धा तास भजन झाल्यानंतर त्या मालकाचा आतमधून आवाज आला. म्हणे महाराज म्हणे भजनाला काही लागत का? म्हणलं आण गांजा वडीतो आम्ही. अरे एक तारी भजनावाले का आम्ही गांजा वडायला? अरे भजनात थोडा चहा टाक, थोडे पोहे आण म्हणे. देतो म्हणे चहा. एवढं कोण आडत बायकून म्हणे आहे त्या महाराजच्या नाड्यामध्ये चहा नेऊन होत म्हणे कवाचा आड राहिला. त्याच्या बायकोनी चहा नाश्ता. आम्ही परत आमच्या अण्णा भजनाला झोपलो. आमचं भजन चालू झालं आणि घरमालक बाहेर आला. त्याच्या दारामध्ये गेट होतं. अण्णा गेट लावलं त्यांनी. 2 मोठ्याले कुत्रे होते, कुत्रे सोडले घरात जाऊन झोपलं. मला सांगा आशा बापू, तुमच्या दारात जर भजन आहे, मला माहिती तुम्हाला भजनामध्ये टाळ वाजवता येत नाही. टाळ्या तर वाजवता का नाही? देवाने हात कशासाठी दिले? टाळ्या वाजवण्यासाठी दिले. मग तुम्ही टाळ्या वाजवता का तुमच्या दारात भजन खुशाल घरात जाऊन झोपता? नाही ना. आपण भजनामध्ये बसून टाळ्या वाजून हा जर त्या ठिकाणी घरात जाऊन झोपला मग भजनाचं गाव थोडा का जाऊ द्या ना म्हणे. एकादशीला देवळात भजन करू ना. सळे ना भजनी. मग एकदा भजनी सळ आणला. मग ते आमदार जरी ऐकला आला तरी त्याचं ऐकत नाही. उठले ना भजनी. आता काही नाही, बॅटरी काय आणल्या त्या, काही नाही काठी आणल्या त्या. माझ्या खांद्यावरती पेटी होती त्याच्यामुळे मोकळा चालू होतो. आता त्यांची सरकत चालू झाली. कुत्रे सोडे गेट लावेल ते काय करायचे? कुत्र्याच्या तोंडावर बॅटरी चमकायचे, काठीवर करायचे, लगे टुनकून उडी त्या गेटच्या पलीकडे हाणायचे. आणि अख्खी सर्कस पाहिजे. सगळे भजने त्या गेटच्या पलीकडे उड्या हाणून गेले. कारण त्यांनी गेटला कुलूप लावेल होतं. उरलो फक्त मी एकटाच. म्हणलं मी जर उडी आणायला गेलो माझं धोतर गुतलं फाटलं तर मला उद्या गावाचा धोतर नाही. म्हणून मी तिथं दुसरी एक चट्टी अंगावर घेऊन झोपलो. बघ पाठीचा 5-6 अलार्म झाला. मला जागा दे. पाहत होतो काय कुत्रे माझ्याकडे पाहतात आणि घरमालकही झोपेल. मग मी तिथं स्वर लावला, माकाकडे चालू केला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, गरुडा
त्या कुत्रे माझ्याकडे पाहत होते त्याच्यामुळे मी थोडासा शॉर्टकट मध्येच काकडा आणला काही माझा पुढे झाला तर काकडा गेला कळाला आणि मग काकड्याचा आवाज काय त्या घरमालकाच्या कानावरती पडल्यावर झाला अण्णा असं. कालचं ते शेळीचं दृष्टांत सांगितलं ना, शेळीला किती खाऊ घातलं पण समोर काय होतं, वाघ होता. त्याच्यामुळं काय झालं, ती सुधारलीच नाही. तसं माझ्याकडे कुत्रे पाहत होते त्याच्यामुळे हा जोरात माझा पुढे माझा काकडा झाला. माझ्या काकड्याचा आवाज त्या घरमालकाच्या कानावर पडला. तो घरमालक डोळे चोळीत चोळीतच आलो पाटील बाहेर आला म्हणजे बाबा अरे कर उठा उठा करतो जा ना घरी आता म्हणतो काही लाज आहे का नाही रे, काय झालं. अरे पा दारात भजन खुशाल बिन लाज तू घरात जाऊन आपला महाराज त्यात झाला असं एकतर भर जमीन घेतली उद्या खरेदी 20 लाख रुपये घरामध्ये पडेल. जर माझ्या दारात जर चोर आले तर त्याला वाटण चला बुवा याच्या दारात भजनी जागी नाही तर आपल्याला भजनाचं काय हरी घेत विठ्ठल अशी आपण किती भजन केले आणि किती पाकवाजाच्या शाही पुढ्या बदलून आणल्या, किती पेटीच्या टोनिंगा करून आणल्या, किती चाटी बसवल्या, आड्या बसवल्या, उभ्या बसवल्या, कशा बसवल्या नाही. याच देही गडे देवाचे भजन हे ज्ञान माणसाला संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर होतो. हाच सगळ्यात मोठा लाभ आपल्या जीवनामध्ये घडतो. येतो एक संता ठाई लाभ पाही उत्तम. पण गीतेमध्ये प्रमाण आहे 7वा अध्याय. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. संतांची भेट महाराज फार दुर्लभ आहे. संतांची भेट फार दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. संतांची भेट फार दुर्लभ आहे. पण आपण भाग्यवान मंडळी आहोत महाराज, खरोखर आपण भाग्यवान मंडळी आहोत. काही भागामध्ये गेलो तर ज्ञानोबा तुकोबा सोडल्यानंतर त्यांच्याकडे संतांचं नाव टाकायला पत्रिकेमध्ये नावच नाही आणि आपल्याकडे एवढे संत आहे महाराज जागा पुरत नाही. विठ्ठल संतांची भेट महाराज फार दुर्लभ आहे. पण परत अभंगाकडे वळा. हे तो एक संताट आहे. अभंगामध्ये 4 चरण आहेत त्यांना 4 चरण आहेत. 4 चरणामधल्या प्रत्येक जो चरणातला शेवटचा शब्द आहे तो थोडा वेळ बाजूला काढा म्हणजे आपल्याला या पहिल्या चरणाची संगती लागेल. पहिल्या चरणाची संगती लागेल. आता ऐका 4 शब्द तुम्ही ध्यानामध्ये ठेवा. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम याच्यातलं उत्तम बाजूला काढा. मनविता त्यांचे दास पुढे असं उरेना याच्यातलं उरेना बाजूला काढा. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना याच्यातलं सरेना बाजूला काढा. आणि तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम याच्यातलं उत्तम बाजूला काढा. किती शब्द बाजूला निघाले? 4. कोणते? उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. आता काय उत्तम उरेना आणि काय उत्तम सरेना हे माणसाला संतांच्या संगतीशिवाय कळत नाही. काही गोष्टी अशा आहेत त्या आपल्याला उराव्या वाटतात आणि काही गोष्टी सराव्या वाटतात. आपल्याला आपलं आयुष्य उरावं वाटतं का सरावं वाटतं? बोला ना. कोणाला मारावं वाटतं इथं? हा बापू इथं कोणाला मारावं वाटतं? हा कोणाला मारावं वाटतं? पण ते सरळ चाललंय आपलं आयुष्य सरळ चाललं. हा पण ते सरळ चाललं आणि आपल्या जीवनातलं दुःख आपल्याला सारावं वाटतं का उरावं वाटतं? सरावं वाटतं. दुःख सरावं वाटतं पण मात्र ते जन्मोजन्मीच उत्तम उरत चाललंय. मग काय उत्तम उरेना आणि काय उत्तम सरेना याचं उत्तर हे तुकोबराय देतात. तुका म्हणे का मरण्याची सरे म्हणे का मरण्याची उत्तमाची कीर्ती मागे उत्तमाची मोरे कीर्ती मागे प्रश्न असा केला होता काय उत्तम उरावं आणि काय उत्तम सरावं. आपुला तो एक देव करून घ्यावा याचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे एका मरणीची सरी. काय सरावं
तुका म्हणे का मरणीची सरी, माणसाचं मरण सरावं ते उत्तम रीतीने सरावं आणि माणसाची कीर्ती उरावी ती उत्तम रीतीने उरावी. ज्ञानोबराय सांगतात कमीत कमी माणसाने किती दिवस लक्षात राहावं, मेल्यानंतर आपण आपलं श्राद्ध होईपर्यंत आपण लोकांच्या लक्षामध्ये असावं असं माणसाने वागावं. बरोबर आहे का नाही? कमी लोक गेलं, बरोबर आहे का नाही? आज जर ज्ञानोबरायांना जाऊन जर 750 वर्ष झाली असतील तरी ज्ञानोबराय आपल्या स्मरणामध्ये आहे. तुकोबरायांना जाऊन जर 350-400 वर्ष झाली असतील, छत्रपती शिवरायांना जर आपल्यातून जाऊन आज 350-400 वर्ष झाली असतील, योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज असतील त्यांना 200 वर्ष झाली, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आहेत, त्यानंतर समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबा आहेत. आताच आपल्या गावामध्ये जे उदयाला आलेलं जे स्थान आहे संत बहिरा जातवेद असतील, अण्णा श्रीमद भागवताच्या दशम स्कंदावरती 24,000 ओव्यांचा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. आणि ज्या वेळेस आम्ही आता जो सप्ताह आहे, आता नृसिंह जयंतीचा ज्या आश्रमावरती स्वामी विश्वनाथगिरी महाराज जो सप्ताह करतात त्या सप्ताहाची तारीख देण्यासाठी आम्ही मोठे कदम माऊली आता आळंदीला गेलो होतो. गेल्यानंतर महाराज हे महात्म्य येत नाही, ही महात्म्य कुठेही ते पंढरी आणि आळंदी सोडून ते कीर्तनही करत नाही. पण आम्ही गेल्यानंतर महाराजांना पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की ही आपल्याला कीर्तनाची तारीख द्यायला आली. महाराजांना नुसतं पाहिल्या म्हटले, महाराज सप्त्याची तारीख सांगा किती आहे, डायरीवरती लिहून घेतो. ही खऱ्या अर्थाने संतांची ताकद आहे. आपलं भाग्य आहे की आपल्याला संत बहिरा जातवेदांच्या रूपामध्ये स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज आपल्या गावाला लाभले. खरोखरी आपलंही भाग्य आहे. काहीतरी पुण्य आपल्याला उदयाला आलं, बहुता सुकृताची जोडी, काहीतरी सुकृत असेल म्हणून आपल्या गावाला साधू लाभलेत. महाराज खऱ्या अर्थाने मोठ्या कदम माऊली सारख्या माणसाने काहीही न विचारता आपल्यासारख्या गावामध्ये तारके कीर्तनाला यावं, हे आपलं भाग्य नाही मग दुसरं काय आहे. विठ्ठल ज्ञानोबराय सांगतात की मेल्यानंतर माणसाचा सोहळा झाला पाहिजे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना मनोनय धनंजया यापैकी 2च प्रकारचं मरण उत्तम सांगितलेलं आहे. एक म्हणजे देवाचं नामस्मरण करत करत मरा, दुसरी म्हणजे देवाची सेवा करत करत मरा. हाच संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर लाभ होतो. कोणता? जगावं कसं आणि मरावं कसं, येतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. हा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने लाभ आहे. कोणता? जगावं कसं आणि मरावं कसं. पण तुकोबराया संतांच्या संगतीमध्ये आम्ही जातो, पण जाऊन करावं काय, जाऊन करायचं काय, याचं उत्तर तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात येतात. मनवी का त्यांचे दास, मनवी का त्यांचे दास, मनवी नागाचे दास, मनवी नागाचे दास. त्यांचे दास पुढे असं होईना. तुम्ही संतांकडे जा आणि त्यांचं दास्यत्व तुम्ही स्वीकारा. तुमच्या जीवनामध्ये कधीही कशाची कमी पडणार नाही. संतांनी कशाचं दास्यत्व स्वीकारायला लावलं? संतांनी कशाचं दास व्हायला लावलं? संतांनी संतांचं दास व्हायला सांगितलं. तुकोबरायांनी संतांचं दास्यत्व स्वीकारायला सांगितलं. पण आपण अण्णा दास्यत्व स्वीकारलेलं आहे. सुरुवातीला सांगितलं की आपण प्रपंचाचे दास आहोत. अरे या लोकांसाठी आपण किती जरी केलं ना तर त्यांना कमीच पडतं. महाराज मी दुसऱ्याचं कशाला सांगतो, मी माझं स्वतःच सांगतो. मी माझं स्वतःच सांगतो. घरी गेल्यानंतर थोडस कधी कधी घरी जायला उशीर होतो, 10, 11, 12 वाजते. आई माझी जागा असते.
आईने जर दरवाजा उघडला तर आई म्हणते, आईचा पहिला शब्द असतो, भाऊ तू जेवला का? आणि बायकोनी जर दार उघडलं तर बायको म्हणते, चल पाकिट आण इकडे, किती पैसे आले. पण तरीही आपल्याकडून प्रपंच सुटत नाही यांना. काय झालं पा, एकदा काय झालं, तिघ जण आंघोळ करायला गेले नदीवर. एक पिंट्या गेला, पिंट्याची मम्मी, पिंट्याचा पप्पा, तिघ जण नदीवरती आंघोळ करायला गेले. इंगळे महाराज सांगायचे, आंघोळ करायला गेल्यानंतर झालं असं, पिंट्याच्या बापाने कपडे काढले, पाण्यामध्ये उडी मारणार राजू भाऊ. तेवढ्यात काय झालं, तो पिंट्याचा बाप थोडा मागा आला आणि पिंट्याच्या माईला म्हणे, ऐकलं का? म्हणे काय? तुम्ही दोघे इथं सावलीमध्ये बसा, पाणी लई खोले म्हणे, दुतडीवरून नदी वाहती, मी एकटाच जाऊन आंघोळ करतो, तुम्ही काही येऊ नका. ते म्हणे चालेल म्हणे, आम्ही तर झाडाखाली बसतो. पिंट्याचा म्हातारा गेला, त्यांनी पाण्यामध्ये उडी आणली, तो आंघोळ करू लागला, पोहू लागला. अनुपाटील झाला असं, तेवढ्यात पिंट्याला चेव आला. ते म्हणे, मम्मी मला पण पवायचं म्हणे. ती म्हणे, नको म्हणे भावड्या, पाणी लई खोले, पवायला गेला तर तो बुडशील. तो म्हणे, मग पप्पा कसे पवते? ते म्हणे, तो या पप्पाचा विमा काढलेला आहे, आपल्या विम्यावर टपलेले गिऱ्हाईक यांच्यासाठी किती कष्ट काका विठ्ठल. बरे सांगतात, म्हणविता त्यांचे दास पुढे असं होईना. दास्यत्व कसं असावं माणसाचं? जसं हनुमंतरायाने प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व केलं, तसं आपणही संतांचं दास्यत्व स्वीकारा. 5 प्रकारचे दास सांगितले, उत्तम दास, अधम दास, मध्यम दास, अधम दास, उत्तम दास. हे जर प्रकार जर सांगायला गेलो तर तुम्हाला दडुकल्या लागतात, किंबहुना तुम्हाला झोप पण लागेल. पण मग मी सांगत नाही याचा असा अर्थ नाही की मी ते विसरलो किंवा मला येत नाही, त्या येत नाहीच्या पडद्याआड मी ते पुढे ढकलून चाललोय, असं नाही. येतात, सांगू का बापू? सांगू बापूला जा, झोप येऊ राहिली. संतांचं दास्यत्व का स्वीकारावं? कारण संत आपलं या जगामध्ये कल्याण करणारे फक्त आणि फक्त या जगाच्या पाठीवरती संत आहेत. किस धुन में बैठा बाबरे, किस मद में तू मस्ताना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर आना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर आना है. क्या लेकर आया रात में, क्या लेकर तू जाएगा, क्या लेकर तू जाएगा. मुट्ठी बांध के आया युग में, मुट्ठी बांध के आया युग में, हाथ पसारे जाना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर आना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर आना है. हे ज्ञान सांगणारे संत आहेत, म्हणून म्हणविता त्यांचे दास पुढे आस होईना. संत आपल्या जीवनामध्ये कृपा करणारे आहेत, माया जाळातून बाहेर काढणारे आहेत. ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है जाम, देख उसी की सुंदरता वो जाती निंदरा. मई माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. माया जाळातून बाहेर काढणारे फक्त आणि फक्त संत आहेत, म्हणून म्हणविता त्यांचे दास पुढे आस होईना. तुम्ही संतांचं दास्यत्व स्वीकारा. पण महाराज, माझ्याकडे जर 1 लाख रुपये आहेत, ते किती दिवस पुरतील? 1 महिनाभर, 2 महिने, 3 महिने, 1 वर्ष, कधी ना कधी ते पैसे संपतील. संतांनी जर महाराज म्हणून साधक तुकोबरायांना विचारतात, जसे 1 लाख रुपये कधी ना कधी संपतील. संतांचं आम्ही जर दास्यत्व स्वीकारलं, संतांनी जर आमच्यावरती कृपा केली, तर ती कृपा कधी ना कधी संपेल ना. तुकोबराय सांगतात, ती कृपा कधीच संपत नाही. का? कारण संत आपल्या अंतःकरणामध्ये जे कृपेचं दान करणारं जे कारुण्य आहे ना, ते कारुण्याचं दान संत आपल्याला करतात. म्हणून कल्प जरी गेली तरी त्या कृपेचं दान सरत नाही. अभंगाचं 3रं चरण. ओ कृपादान के
कृपादान केले विठ्ठल 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 कृपादान केले संती कल्पांती सरेना. संत आपल्यावरती कृपा करतात म्हणजे कृपेचं दान आपल्याला देतात. कृपा वेगळी आणि दान वेगळं. आपोआप होती ती कृपा. होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा आगाध. ज्ञानोबरायांनी महाराज रेड्यावरती कृपा केली. रेडा काय ज्ञानोबरायांकडे केला नव्हता की माझ्यावरती कृपा करा. भिंतीवरती ज्ञानोबरायांनी महाराज कृपा केली पण भिंत ज्ञानोबरायांकडे गेली नव्हती की माझ्यावरती कृपा करा. एकदा असंच चातुर्मासामध्ये पंढरपूरला श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांचे पाठ ऐकत असताना मुखातून एक फार गोड शब्द त्यांच्या निघाला. खूप गोड वाक्य सांगितलं. देगलूरकर महाराज सांगतात की ज्ञानोबरायांना रेड्याचा उद्धार करणं सोपं केलं. ज्ञानोबरायांना भिंतीचा उद्धार करणं सोपं केलं पण ज्ञानोबरायांना माणसाचा उद्धार करणं फार अवघड गेलं. ज्ञानोबराय भिंतीला फक्त चल म्हटले आणि या दोन शब्दामध्ये त्या निर्जीव भिंतीचा उद्धार झाला. ज्ञानोबराय रेड्याला फक्त बोल म्हटले. निर्जीव असणारा रेड्याचा उद्धार ज्ञानोबरायांना दोन शब्दामध्ये करता आला. अरे निर्जीव असणाऱ्या भिंतीचा उद्धार ज्ञानोबरायांना दोन शब्दामध्ये करता आला. निर्मुख असणाऱ्या रेड्याचा उद्धार ज्ञानोबरायांना दोन शब्दामध्ये करता आला. पण या जगाच्या पाठीमध्ये ज्याला सगळ्यात बुद्धिमान म्हणून पाहिलं जातं त्या माणसाच्या उद्धार करता ज्ञानोबरायांना तब्बल 9,000 ओव्याचं सार आपल्या समोर मांडावं लागलं. मग खरा निर्बुद्ध रेडा आहे, खरा निर्बुद्ध माणूस आहे हा त्या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. विठ्ठल कृपा वेगळी आणि दान वेगळं. आपोआप होती ती कृपा. आता विश्वात मके देवे येणे वागयज्ञ पोषावे तो शोभनी मज द्यावे बसाय दान हे याला दान म्हणावं. म्हणून संत एवढे उदार आहेत की त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला कृपेचं दान करतात आणि कल्प जरी गेली तरी ते कृपा सरत नाही. कृपादान केले संते कल्पांती सरेना. अरे संतांचा महिमा फार आगाध आहे. आपण त्या संतांची सेवा करावी महाराज याच्यामध्ये नवल नाही. या जगाचा चालक मालक करतो मकरतो मान्यता करतो शक्तीने परिपूर्ण असणारा तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा देखील संतांची सेवा करतो. ज्ञानोबराय सांगतात की तो सर्वज्ञतेचा बोलावा. यादव कुळीचा कुळदेवा तो श्रीकृष्णाची पांडवा प्रतिपुरीला असा असणारा तो सर्व शक्तिमान परमात्मा देखील महाराज संतांच्या सेवेची अंतकरणामध्ये इच्छा धारण करतो. अभंगाचं शेवटचं
पुढे आस उरला पुढे पुढे
बारा स्वर काढले त्याला जो स्वर आवडत तो स्वर काढला. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे असुरीने. सगळ्यांनी हात वर करा. एक 2 मिनिटं देवाचं भजन करू. विठोबा आठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे असुरेना. असो भगवंताच्या कृपेने चालू असणारा आपला हा हरिनाम सप्ताह वर्ष 13वे. खूप गोड असं नियोजन आहे. आपला सर्व तरुण मंडळींना आणि आयोजन करत्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. जंगल में मंगल जसा भंडारा डोंगर या ठिकाणी अवतरला काय असं वाटतं. खऱ्या अर्थाने आपणही एवढ्या दूरवरून अंधारामध्ये येता आपल्यालाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच गुरुजन मंडळी, टाळकरी मंडळी, भजनी मंडळ, आमचे आदरणीय अण्णा या ठिकाणी आहेत. अण्णांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. पक्वाजावरती साथ करणारे आमचे प्रतीकजी महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांनी गोडाशी सिस्टीम या ठिकाणी सिस्टीम आपल्या हरिनाम सप्ताहासाठी आहेत. आदरणीय संजय भाऊ आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आदी करून सर्व वारकरी मंडळींना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणारविंदावरती सेवा माऊली ज्ञानराज माऊली